पुण्यात घनकचरा टेंडरमध्ये भाजपचे आमदार योगेश टिळेकरांच्या भावाचा भूमी ग्रीन या कंपनीला टेंडर मिळावे यासाठी पुणे मनपा प्रयत्नशील असल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केलाय। कंपनीला टेंडर मिळावे यासाठी अटी आणि शर्ती कंपनीच्या सोयीच्या ठरल्याचा आरोपही अरविंद शिंदे यांनी केलाय। तर घनकचरा टेंडरमध्ये टेंडर मिळवण्याचा प्रयत्न आहे। याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूया। पुणे मनपाच्या कचरा प्रकल्प विभागातून एक टेंडर निघत आहे आणि हे जे टेंडर आहे ते एका भाजप आमदाराच्या भावालाच मिळवण्यासाठी पुणे मनपा प्रयत्न करत आहे आणि हे टेंडर जे ते तब्बल 100 कोटी रुपयाचा असल्याचा दावा सुद्धा काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेला आहे। हा सगळा विषय काय आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। अरविंदजी, हा नेमका विषय काय? पुणे महानगरपालिकेमधनं घनकचरा विभागामार्फत 100 कोटीचं बायोमायनिंगचे एक टेंडर फ्लोट केलं गेलंय आणि हे टेंडर पुणे शहराचे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकरांच्या भावाला मिळण्यासाठी त्या अटी शर्तीमध्ये पाहिजे तसे फेरबदल केले गेलेत। हीच भूमी ग्रीन कंपनी अनेक वेळेला चर्चेमध्ये राहिली। आम्ही सभागृहामध्ये असताना सुद्धा आम्ही अनेक वेळेला ह्याचे वाफाडे बाहेर काढले, त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढलाय। त्याची बीड कॅपॅसिटी कमी झालेली असताना सुद्धा एकाच कंपनीला मिळण्यासाठी ह्या पद्धतीचं सुरुवात केली आणि CVC गाईडलाईन्स असेल, महुआ गाईडलाईन्स असेल, हे सगळं बाजूला ठेवून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज ह्याच्यामध्ये लिहितात की ह्याच्यामध्ये 2 लाख मेट्रिक टनाचा RDF सुद्धा ह्यांना द्यावा। आता तुम्हाला तिथं किती मेट्रिक टन निघणार हे माहीत नाही। मी सभागृहामध्ये त्याही वेळेला सांगितलं होतं की ठेकेदारांच्या नावावर रजिस्टर असलेल्या मर्सिडीज हे आमदारांच्या बंगल्यामध्ये पार्क होतात। आता तुम्हाला साधा हा प्रश्न कळला असेल की नाव एकाचं असेल पण तुमची गाडी जर तुमच्या बंगल्यात असेल तर त्याचा अर्थ काय होतो। म्हणून ही कंपनी त्यांच्या भावाच्या नावावर असली तरी सर्वच्या सर्व जबाबदाऱ्या या आमदाराच्या आहेत। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।